विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचार प्रकरणी जिल्हा न्यायालयानं आज 6 तारखेला 17 जणांना तब्बल 3 आठवड्यानंतर सशर्त जामीन मंजूर केला, तर 7 जणांचा जामीन फेटाळण्यात आल्याची माहिती वकिलांनी दिली। विशाळगड अतिक्रमण विरोधी आंदोलन, त्याला लागलेलं वेगळं वळण, त्यातून दाखल झालेले शाहूवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे या अनुषंगानं 5 जामीन अर्ज एकूण 24 आरोपींचे दाखल झाले होते। त्यावर सविस्तर सुनावणी होऊन आज जिल्हा व सत्र न्यायाधीश गोंधळेकर साहेब यांनी 17 जणांचा जामीन मंजूर केलेला आहे। 7 जणांचा जामीन वेगवेगळ्या कारणांमुळे नामंजूर झालेला आहे। त्या कारणांचा अभ्यास करून संशयितांचे वकील म्हणून ॲडव्होकेट सागर शिंदे, केदार मुनीश्वर, धनंजय चव्हाण, अभिजित देसाई पुढील उपाययोजना करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि जामीन मंजूर करताना माननीय कोर्टाने काही अटी घातलेल्या आहेत। त्या अटींमध्ये पोलीस ठाण्याला हजेरी, 20,000 रुपयांचा जामीन आणि अन्य इतर अनुषंगिक अटी असा जामिनाची अट घालून त्या मंजूर केलेल्या आहेत। त्यानुसार पुढील पूर्तता संशयितांचे वकील तातडीने पूर्ण करतील आणि आरोपींची सुटका होईल। 14 जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती मोहिमेला हिंसक वळण लागलं होतं। यावेळी गजापूर, विशाळगड परिसरात घरं, दुकानांसह मशिदीला लक्ष्य करत प्रचंड दगडफेक, तोडफोड करण्यात आली होती। या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी एकूण 5 गुन्हे नोंदवून 24 जणांना अटक केली होती। यातील 17 जणांना आज न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केलाय। यावेळी न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिवभक्तांची देखील मोठी गर्दी झाली होती।